आज 12 जून 2026 वार शुक्रवार आणि आजपासून अधिक महिना हा फक्त 4 दिवस राहिलेला आहे. 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. तर ह्या अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. अधिक महिना हा अधिक पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो. दर 3 वर्षांनी येणाऱ्या ह्या अतिरिक्त महिन्याला काही विशिष्ट तिथी अशा ज्या आहेत त्या अत्यंत शुभ मानल्या जातात. ह्या तिथीला शुभ संयोग जुळून आलेला आहे. यंदा अधिक मासात अशाच 5 अत्यंत शुभ आणि महापुण्यदायी तिथींचा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे, ज्यामध्ये काल गुरुवारी 11 जूनला कमला एकादशी आलेली होती आणि आज शुक्रवारी प्रदोष आहे आणि शनिवारी शिवरात्र तिथी आहे आणि सोमवारी दर्श अमावस्या असणार आहे. आणि ही अमावस्या सोमवारी म्हणजे 15 जूनला संपत असल्यामुळे त्या अमावस्येलाच सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जाणार आहे. आणि म्हणून ह्या अधिक महिन्यातील शेवटच्या 5 दिवसांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यांनी अधिक महिन्यामध्ये कोणत्याही सेवा, उपासना, पूजा किंवा उपाय करायला जमले नसेल तर अगदी त्यांनी ह्या 5 दिवसाचा लाभ घ्यायला पाहिजे. महिनाभर जरी काही कारणास्तव सेवा करायला जमलं नसेल तर ह्या 5 दिवसांच्या तिथीचा लाभ नक्की घेतला पाहिजे, तर त्यांना संपूर्ण महिन्याचे फळ प्राप्त होईल. आपल्या सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. स्कंद पुराण, नारद पुराण ह्या सगळ्यामध्ये अधिक महिन्याचे महत्त्व वर्णन केले आहे. ते करण्यात आलेले आहे. ह्या महिन्यात केलेले जप, तप, दानधर्म, पूजा, सेवा, पारायण, भगवंतांचे स्मरण ह्या सगळ्या गोष्टीचे पुण्य अधिक पटीने मिळतेच, म्हणून याला अधिक महिना असं म्हणतात. पण मंडळी, तुम्हाला माहीत आहे का ह्या अधिक महिन्याच्या शेवटीच्या 4 दिवसाचे महत्त्व? कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला गेला आहे. ह्या 4 दिवसाचे वर्णन करण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासाचे शेवटचे 4 दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 11 जूनला कमला एकादशी होती. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी कमला एकादशी सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण ही 3 वर्षातून एकदाच येते. कमला हे साक्षात माता लक्ष्मीचं नाव आहे आणि म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने फळ चांगले मिळते. या दिवशी 21 दिव्याचे दीपदान करायचे असते. जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी दीपदान करायला जमले नसेल तर तुम्ही अमावस्येपर्यंत तुम्ही कधीही हे दीपदान करू शकता. दीपदानाचे खूप मोठे महत्त्व आहे. दीपदान केल्याने घरातील वाईट गोष्टींचा सुद्धा नाश होतो, म्हणून तुम्हाला दीपदान करायचं आहे. त्याचबरोबर ह्या महिन्यातील स्नान, दान आणि वाण ह्या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या महिन्यामध्ये कुलदेवतेला दान दिलं जातं. गायींना गोघास दिला जातो, कारण गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे तुम्ही आजपासून अमावस्येपर्यंत कधीही 33 धोंड्याचं दान करायचं आहे. तो नैवेद्य सर्वप्रथम देवघरातील देवांना दाखवायचा आहे आणि यानंतर गायींना हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिन्याचे फळ मिळते. तसेच आज आहे प्रदोष. प्रदोष हे व्रत भगवान शंकरांना समर्पित असते, परंतु जेव्हा हे व्रत अधिक महिन्यात येते तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व शतगुणी होते. म्हणून ह्या दिवशी भगवान शंकरांची पूजा ह्या प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, मानसिक शांतता मिळते आणि आरोग्य चांगले राहते. म्हणून आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांची पूजा करा. शिवलिंगावरती
जल अर्पण करून बेलपत्र, पांढरी फुलं अर्पण करा आणि 108 तांदूळ अर्पण करायला विसरू नका. आणि हो, लक्षात असू द्या की जे 108 तांदूळ तुम्ही घेणार आहात ते तांदूळ घेताना अखंड घ्या. ते कुठेही तुटलेले फुटलेले असू नये. जेव्हा हा उपाय किंवा ही सेवा प्रदोषाच्या दिवशी करता तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीच, जर शिवलिंग असेल तर हा उपाय तुम्ही घरीच करू शकता. आणि एक तांदूळ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच 13 तारखेला म्हणजेच शनिवारी मासिक शिवरात्र आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येतेच असते आणि अधिक मासातील ही शिवरात्र अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे जावं लागत असेल, संतती प्राप्त होत नसेल तर किंवा तुमच्यावरती एखाद्या गोष्टीचं कर्ज हे वाढत जात असेल तर ह्यासाठी सुद्धा आपण ह्या शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे. महाशिवपुराणामध्ये सांगितलेले काही उपाय जे आहेत तर ते तुम्ही या दिवशी करू शकता. जल शिवलिंगावरती अर्पण करू शकता. 108 बेलपत्र अर्पण करू शकता. शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करावा. काळे तीळ अर्पण करावे. पितृदोष कमी होतो, दूर होतो. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला भगवान महादेवाची पूजा करायची आहे. सोबतच भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे. त्यानंतर 14 तारखेला म्हणजेच रविवारी अमावस्या सुरू होणार आहे. तर 14 जूनला दुपारी 12:20 अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि ह्या अमावस्येची समाप्ती 15 जूनला म्हणजे सोमवारी सकाळी 8:24 होणार आहे. म्हणून अधिक महिन्यातील जी अमावस्या आहे तर ती 2 दिवस असणार आहे. रविवारी येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाणार आहे. तर रविवारी या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो. तसेच 15 तारखेला सुद्धा ही सोमवती अमावस्या असणार आहे. या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे. तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, गंगा असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचे आहे. हे शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, काळे तीळ मिळून अंघोळ करायची आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध होतो. तसेच या सोमवती अमावस्येला संध्याकाळी एका वाटीमध्ये थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो निर्जन ठिकाणी टाकून द्यायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या हा भात खाऊन जातील. हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरात केल्याने पितृदोष दूर होतो, अनेक प्रकारचे पुण्य प्राप्त होते आणि आपल्या पितरांना सुद्धा सद्गती मिळते. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. ह्या दिवशी पितरांच्या नावाने अन्न किंवा पाणी दान केल्याने पितृ देखील प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सौभाग्याचा आशीर्वाद देतात. आता ह्या सर्व उपायांबरोबरच जर तुम्ही 33 दिव्याचे दीपदान केले नसेल तर ह्या दिवशी सुद्धा तुम्ही ते दीपदान करू शकता. 33 दिव्यांचे दीपदान कसे करायचे ह्या संबंधित संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे, तिचा कुळाचार करायचा आहे, हे विसरू नका. अधिक महिन्यातील शेवटचे 4 दिवस तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करा. तसेच जमत असेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
तसेच श्रीमद भागवत गीतेचा 15व्या अध्यायाचे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही श्रवण करू शकता. तर ह्या शेवटच्या 4 दिवसामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहे त्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी खात्री आहे.